हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. आज आपण गीतामृत या मालिकेमध्ये अं, अध्याय 18 मोक्ष संन्यास योग यामधील 56वा श्लोक पाहूया. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपण भगवद्गीता जशी आहे तशी यामधील 18वा श्लोक 18वा अध्याय मोक्ष संन्यासी योग यामधील आपण 56वा श्लोक पाहूया. सर्व कर्माणि अपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रय मत्प्रसादात अवाप्नोति शाश्वतं पदम अव्ययम. अर्थ, माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे मद व्यपाश्रय म्हणजे भगवंतांच्या आश्रयाखाली होय. भौतिक कल्मशांतून मुक्त होण्यासाठी शुद्ध भक्त भगवंतांच्या किंवा भगवंतांच्या प्रतिनिधीच्या अर्थात आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली कर्म करतो. शुद्ध भक्तासाठी कालमर्यादेचे बंधन नसते. तो सदैव केवळ भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कर्म करण्यात संलग्न झालेला असतो. याप्रमाणे जो भक्त कृष्ण भावनेमध्ये संलग्न झालेला असतो त्याच्याविषयी भगवंत अत्यंत दयाळू असतात. त्याच्या जीवनात कितीही संकटे आली तरी शेवटी त्याला दिव्यधामाची अर्थात कृष्णलोकाची प्राप्ती होते. त्याचा कृष्णलोकातील प्रवेश निश्चित असतो, यात काही संदेह नाही. त्या परमधामामध्ये परिवर्तनाचा प्रश्नच उद्भवत नाही. तेथील सर्व काही सच्चिदानंदमय असते. तर श्रील प्रभुपादांनी इथं भगवत धामाचं खूप छान वर्णन केलेलं आहे की तिथं परिवर्तन हा प्रकारच नसतो. कारण आपलं मुख्य दुःख ही 4 आहेत ना, की जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. तर या सर्व याच्यामध्ये काय होतं तर शरीर हा प्रत्येक अवस्थेतून तो परिवर्तन अनुभवत असतो. आणि या जगातील एकच शाश्वत गोष्ट आहे भौतिक जगातील, ती म्हणजे अशाश्वत. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की आज जी गोष्ट आहे तर ती अगदी त्याच पद्धतीने उद्या असेल, असं होत नाही. त्यामुळे अशाश्वतता हा या जगाचा नियम आहे. आणि त्या विरोधात जर श्रीकृष्ण लोक किंवा गोलक धामाचं जर वर्णन पाहिलं तर तिथे परिवर्तनाचा प्रश्नच उद्भवत नाही असं श्रील प्रभुपाद म्हणतात. कारण परमधाम असं श्रीकृष्णांचं आहे आणि तिथं जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टी नसतात. सर्व गोष्टी या कालातीत आहेत. म्हणजे आपण श्रीकृष्णांनी जे विराट रूप दर्शन दाखवलं तर त्याला आपण काळ दर्शन पण म्हणतो. तर या जगामध्ये ते भौतिक स्वरूप आहे आणि तिथं श्रीकृष्ण हे काळ या स्वरूपामध्ये इथं उपस्थित आहेत या भौतिक जगामध्ये. परंतु गोलक वृंदावन मध्ये या काळाचा प्रभाव नाही. तर असं हे सुंदर असं परमधाम आहे गोलक वृंदावन आणि तेथील सर्व काही सच्चिदानंदमय असतं. तर आपल्याला जेव्हा आपण या सांसारिक जगामध्ये दुःख अनुभवतो तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्याला काहीतरी प्रत्येक जीव हा आनंदाच्या शोधात आहे. प्रत्येक जीव हा 24/7 म्हणजे सतत
हा एका भीतीदायक वातावरणाखाली आहे. कारण पुढच्या क्षणाबद्दलची शाश्वती कुणालाच नाही. आणि सतत मग त्या वातावरणाखाली किंवा त्या ह्याच्यामध्ये तो वावरत असतो, अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये. तर अशा भौतिक संसारात अडकलेल्या आपल्यासारख्या जीवांसाठी खूप मोठी आशादायक गोष्ट आहे की असं गोलक वृंदावन आणि तिथे श्रीकृष्ण आपली वाट पाहत आहेत. मग आता तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. हेच तर आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय आहे. तर तिथं पोहोचायचंय म्हणल्यानंतर काय करायचं, तर आपल्याला प्रभुपादांनी जे काही नियम सांगितलेत की 16 माळा जप करा किंवा 4 नियमांचं पालन करा, वैष्णवांची सेवा करा, तर अशा प्रकारच्या या गोष्टी केल्या की मग आपल्याला भगवत धामामध्ये प्रवेश हा निश्चित आहे. तर आता तिथपर्यंत गेल्यानंतर म्हणजे ते मुख्य ध्येय आहे. परंतु आपण आत्ता तरी म्हणजे आपण आपण म्हणतो ना की आपण एक आपलं ध्येय आपल्याला माहिती आहे. परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी मात्र आपल्याला हा जो मार्ग आहे आत्ताचा सांसारिक जगातला किंवा भौतिक जगातला, तो मात्र तसाच खाचखळग्यांनी भरलेला आहे. जिथं सुख आहे, दुःख आहे, मात्रा स्पर्शास्त कौंतेय असं म्हणतात भगवंत, की कधी सुख आहे कधी दुःख आहे. परंतु मग ते तर आपल्याला पार करायचंय. असं नाहीये की मला माहिती आहे आणि मला तिथे पोहोचायचंय म्हणल्यानंतर मी बाकीच्या सगळ्याच गोष्टींकडे किंवा आत्ताच्या सर्व जे काही संसारातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांकडे मी कानाडोळा करेल, असं होऊ शकतं का? तर नक्कीच नाही. कारण आपण जे काही आपलं संचित आहे किंवा भगवंतांची जी काही इच्छा आहे, तर त्या सर्व गोष्टींमुळं आपण या भौतिक जगामध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला ती वाट ही चालायचीच आहे, हे तर नक्की आहे. मग आता ते करत असताना आपण सातत्यानं भगवंतांच्या लीलांशी, भगवंतांच्या नामाशी कशा प्रकारे बरं संलग्न राहू शकतो, किंवा वरवर पाहता आपण एखादा कर्म करतोय, म्हणजे दिनचर्या आपली जी आहे किंवा आपलं जे काही काम आपल्याला ठराविक दिलेलं आहे, एक व्यावसायिक म्हणून किंवा नोकरी मधलं असू देत, गृहिणी म्हणून घरातलं काही काम असू देत, किंवा नातेसंबंध जपणं यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत, तर हे सगळं व्यवहारातल्या गोष्टी करताना आपण कशा पद्धतीने बरं एक भक्त राहू शकतो, तर यासाठी हा श्लोक खूप महत्वाचा आहे. तर इथं भगवंत काय म्हणतात की मद व्यपाश्रय, जो कोणी भक्त हा भगवंतांच्या आश्रयाखाली आहे, तर भगवंतांच्या म्हणजे ह्या भौतिक कल्मशातून मुक्त होण्यासाठी शुद्ध भक्त हे भगवंतांच्या किंवा भगवंतांच्या प्रतिनिधीच्या अर्थात आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली कर्म करतो. आणि हेच आपल्याला आत्ताच्या जीवनामध्ये किंवा या संसार भौतिक जगामध्ये आपल्याला हेच करायचं आहे. तर असं होतं का की म्हणजे बऱ्याच जणींना हा अनुभव असेल की मला छान अशी भक्ती करायची आहे, सकाळी उठून लवकर उठून 16 माळा सुरुवातीला आपल्याला करायच्या आहेत, आणि त्याच्यानंतर मग भगवंतांसाठीच म्हणजे हार सेवा असू देत किंवा अर्चविग्रहांची सेवा असू देत किंवा त्यांना प्रसाद बनवण्याची सेवा असू देत, तर मंदिरामध्ये ज्या पद्धतीने किंवा ज्या स्टँडर्डनी या सगळ्या सेवा होतात, तर मला अगदी त्याच पद्धतीने करायच्या आहेत असं जर आपण हट्ट करून बसलो तर ते शक्य होतं का? प्रत्येकालाच वाटतं की आहे अशा प्रकारे खूप छान आनंदी असं आपण जीवन जगावं किंवा आपली तशी दिनचर्या आपण आखावी, तर असं होत नाही. आपल्याला अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्याला आपल्या मनाविरुद्ध कराव्या लागतात. म्हणजे कधी कधी असं म्हणजे साधं उदाहरण आपण पाहू शकतो की एखादं घरगुती एखादा कार्यक्रम आहे, फंक्शन आहे, तर त्याच्यामध्ये समजा रात्रीचे 12-12:30 वाजले, मग झोपायला 1 वाजला. मग आता या परिस्थितीमध्ये पहाटे उठून आपला नियमित वेळेनुसार जप हा 16 माळा करणं हे शक्य होतं का? तर नाही होत. मग आपल्याला दिवसभरातलं कुठला तरी तो एखादी वेळ निवडावी लागते. मग 4-5 तास झोप झालीये म्हणून मग
दिवसा पण झोप येते. तर अशा परिस्थितीमध्ये हे आपल्याला आपल्याला जप साधना करायची असते. तर अशा अनेक, हे एक जस्ट उदाहरण दिलं. किंवा दुसरं, सकाळच्या वेळेतच कुणाकुणाला डब्याची घाई असते. मग जपाचं तर सांगितलंय की सकाळच्या वेळेत छान होतो, पण मला ते शक्यच नाही होत. का तर सकाळी सगळं आवरावरी किंवा सगळ्या गोष्टींची गडबड असते. मग वेळ कुठला राहिला तर दुपारचा किंवा मग संध्याकाळी असं काहीतरी होऊ शकतं. एखाद्या दिवशी अजूनच म्हणजे अशा पद्धतीने आपल्या रुटीन पेक्षा काहीतरी वेगळं घडू शकतं. मग आपली चिडचिड होणं हे स्वाभाविक राहतं. मग अशा वेळी आपण कशा पद्धतीने आपलं जे चेतना ठेवायला पाहिजे, तर त्या दृष्टीने देखील हा श्लोक महत्वाचा आहे. की बऱ्याचदा आपल्या मनाविरुद्ध जरी आपल्याला एखादं कार्य करावं लागत असेल किंवा गोष्टी, आजूबाजूच्या गोष्टी जर मनाविरुद्ध होत असतील, तर आपण काय म्हणून स्वीकारतो तर भगवंतांची काय इच्छा आहे. तर ही गोष्ट आपण जर लक्षात ठेवली, तर आपण आजूबाजूच्या परिस्थितीचा तितकासा नकारात्मक विचार न करता आपण आजूबाजूच्या परिस्थितीचा सकारात्मकतेने आपण ते स्वीकारतो आणि आपण त्याच्यामध्ये काय पद्धतीने मार्ग काढू शकतो, तर हे आपण पाहू शकतो. तर इथं तेच म्हटलेलं आहे की माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्म करतोय, मग ती कर्म कदाचित त्याच्या कधी कधी त्याच्या मनासारखी असतील किंवा कधी कधी भगवंतांची इच्छा आहे म्हणून करावी लागत असतील, जरी त्याचा तो मूळता त्याची इच्छा नसेल तरीही एक सेवा म्हणून आपल्याला ते स्वीकारावं लागत असेल. तर आता याच्यामध्ये आपण प्रियव्रत महाराजांची गोष्ट याच्यामध्ये उद्बोधक आहे किंवा या श्लोकाला अनुसरून खरं तर त्यांनी त्यांचं जीवन कशा पद्धतीने व्यतीत केलं हे जर आपण पाहिलं, तर मग आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीने म्हणजे कुठल्याही परिस्थितीत जरी आपण राहिलो तरी आपण भगवंतांचा सेवक म्हणून आपण कार्य करू शकतो. तर प्रियव्रत महाराज यांनी खूप ऐश्वर उपभोगलं, आणि पुन्हा ते पूर्ण प्रज्ञ असं झाले. तर मुळातच आपल्याला माहितीये की जेव्हा आपल्याला सांसारिक किंवा भौतिक इच्छांची खूप इच्छा असेल, तर आपण पाहतो की आध्यात्मिक आपली इच्छा ह्या कमी पडतात. किंवा आध्यात्मिकतेची जर जास्त ओढ असेल, तर आपल्या भौतिक इच्छा ह्या आपोआप कमी होतात किंवा भौतिक इच्छा पासन आपण अनासक्त होत जातो. तर हा आपला अनुभव आहे किंवा आजूबाजूला पण आपण तेच पाहतो. परंतु प्रियव्रत महाराजांच्या बाबतीमध्ये मात्र आपण पाहू शकतो की त्यांनी ह्या दोन्ही गोष्टी उपभोगलेल्या आहेत. ऐहिक सुख देखील आणि पारमार्थिक दृष्टीने ते विरक्त देखील राहिलेले आहेत. तर ह्या दोन्ही गोष्टी पाहून परीक्षित महाराजांना खूप आश्चर्य वाटतं. ते म्हणतात की हे कसं काय बरं शक्य आहे. की मग ते शुकदेव गोस्वामींना हा प्रश्न विचारतात. मग शुकदेव गोस्वामी त्यांना उत्तर देतात की शुद्ध भक्ती, शुद्ध भक्ती ही कशी आहे तर दिव्य आहे. तर ती दिव्य असल्यामुळं ती कोणत्याही भौतिक प्रभावाने मात्र दूषित होत नाही. म्हणजे एखादा भक्त हा शुद्ध भक्त असेल किंवा भक्ती मार्गावरती तो मार्गक्रमण करत असेल, एकनिष्ठपणे प्रामाणिकपणे आपल्या गुरूंची सेवा किंवा आज्ञेचं पालन करत असेल, तर त्याची भौतिक परिस्थिती काहीही असू दे, त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. तो आपलं कार्य तेवढ्याच कृष्ण भावनेने करत राहतो. तर आता प्रियव्रत महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांना हे दिव्य ज्ञान त्यांच्या गुरूंकडून अर्थात नारद मुनींकडून प्राप्त झालेलं असतं. त्यामुळं मुळातच आपल्याला नारद मुनींची अजून एक गोष्ट माहितीये की प्रजापतींची जेव्हा हे सांसारिक जग वृद्धिंगत करण्याची जेव्हा त्यांचं जे कार्य असतं, सेवा असते, तर त्या दृष्टीने त्यांनी जेव्हा आपल्या मुलांना जन्म दिलेला असतो, तर तेव्हा नारद मुनींनी जाऊन त्यांना
ज्ञान दिलं, भगवंत कसे आहेत आणि आपण आपलं काय कर्म असलं पाहिजे, तर त्या दृष्टीने त्यांना आध्यात्मिक ज्ञान दिलं आणि त्यांचे ते सगळे जे मुलं आहेत तर ते ब्रह्मचारी झाले. मग प्रजापतींचा तो जो इच्छा होती किंवा जो प्लान होता तो अयशस्वी ठरला. मग त्यांनी परत एकदा मुलांना जन्म दिला आणि पुन्हा एकदा नारद मुनींनी तोच प्रयत्न केला की जेणेकरून ते म्हणतात की तुमच्या मोठ्या भावांनी मात्र हा मार्ग स्वीकारलेला आहे, तर तुम्ही देखील त्याचं मार्गाचं अनुसरण करावं. आणि हे पाहून प्रजापतींनी त्यांना शाप दिलेला असतो की तुम्ही एकाच ठिकाणी खूप काळ वास्तव्य करू शकत नाही. आणि खर तर तो शाप त्यांनी अगदी हसत घेतला आणि आपण पाहतो की नारद मुनी हे कुठेही तिन्ही लोकांमध्ये अगदी सहज भ्रमण करतात आणि सर्व म्हणजे असुर असू देत किंवा देवी देवता असू देत, मनुष्य लोक असू देत, सर्वांना ते हे कृष्ण प्रेम देत असतात. तर असे नारद मुनी तर ते यांचे गुरु आहेत. आणि त्या ज्ञानानं ते इतके प्रभावित होतात प्रियव्रत महाराज, तर ते गृहस्थ आश्रम स्वीकारण्याची त्यांची इच्छा नसते. तर परंतु ब्रह्मदेव म्हणजे आपण पाहतो की प्रियव्रत महाराज हे ब्रह्मदेवांच्याच ह्याच्यात येतात. तर ब्रह्मदेवांच्या आज्ञेनं प्रियव्रत महाराज खर तर हा राजसिंहासनाचा स्वीकार करतात. तर याच्यामध्ये कसं झालेलं असतं की प्रियव्रत महाराजांचे वडील म्हणजे मनु, तर यांना वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचा असतो. ते तर त्यासाठी वानप्रस्थ आश्रम स्वीकारण्याच्या आधी त्यांना या संपूर्ण सृष्टीचं दायित्व हे आपल्या मुलाला देणं गरजेचं होतं. तर त्या दृष्टीने ते प्रियव्रत महाराजांना विनवणी करतात की तू आता गृहस्थ आश्रम किंवा हे राजसिंहासनाचा स्वीकार कर. आता राजसिंहासन स्वीकारणं म्हणजे नुसतंच राजा म्हणून तिथं राज्यकारभार करणं असं होतं का? तर नाही. तर त्या राजाला गृहस्थाश्रम हा स्वीकारावाच लागतो. म्हणजे मग त्याचं सांसारिक जग हे सुरू होत. आणि प्रल्हाद महाराज म्हणतात की जेव्हा एखादा मनुष्य हा या सांसारिक जगतामध्ये पडतो, तर तेव्हा तो एका अंधारी अंधारलेली विहीर कशी असते, तर त्याच्यामध्ये पडल्यासारखं होतं. आणि त्याला मग आजूबाजूला केवळ अंधारच दिसतो आणि त्याला मग परत एकदा भगवंतांचं धाम, भगवंतांच्या लीला, हरिनाम या सगळ्या गोष्टींचा इतका विसर पडतो की त्या अंधार कुपातनं बाहेर पडणं त्याला जवळजवळ अशक्य होतं. तर प्रियव्रत महाराजांची देखील अशा प्रकारेच धारणा होती की जर मी या गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला तर मात्र मला जे हवं आहे की श्रीकृष्णांचं भक्तिमय सेवा किंवा श्रीकृष्णांबद्दलची प्रेममयी सेवा, तर या गोष्टी ह्या संभव होणार नाहीत. त्यामुळं ते राजसिंहासन स्वीकारण्यासाठी किंवा या गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी मात्र ते नकार देतात. तर हे असं झाल्यानंतर मग जे मनु आहेत तर ते म्हणतात की आता हे शक्य होणार नाहीये की मी सांगून प्रियव्रत हे राजसिंहासन स्वीकारतील. मग ते काय करतात, तर ते ब्रह्मदेवांना विनवणी करतात की तुम्ही कृपया, कारण कसं आहे की शेवटी ते जे करत आहेत तर ती देखील ही सेवाच आहे. या संपूर्ण भौतिक सृष्टीचं रक्षण करणं ही त्यांची सेवा आहे. तर त्या दृष्टीने हे महत्वाचं असतं की त्याचं उत्तरदायित्व एका योग्य राजकारभार किंवा राजाकडे सोपवणं हे महत्वाचं असतं. म्हणून मग त्या दृष्टीने ते ब्रह्मदेवांना विनवणी करतात की कृपया तुम्ही प्रियव्रत महाराजांना अशा पद्धतीने समजावून सांगा. मग ब्रह्मदेव हे हंस त्यांच्या भाणावरती आरूढ होऊन भूतलावर प्रकट होतात. आणि मग जेव्हा ते प्रकट होतात तर तेव्हा मग
बाकीच्या लोकांमधले म्हणजे सिद्ध लोक असू देत, गंधर्व लोक असू देत, साध्य लोक, तर या सगळ्या लोकांवरचे जे ऋषी मुनी किंवा सगळे जे निवासी आहेत, तर ते सगळे असे एकत्र येतात आकाश मंडपाच्या खाली. आणि ब्रह्मदेवांचं आदरातिथ्य पूजन असं करतात आणि त्यांचं स्तुती किंवा आदर सत्कार करतात. आणि मग त्यानंतर मग हे हंसावरील आरूढ असे जे ब्रह्मदेव आहेत, तर ते ऋषी मुनींच्या बरोबर कुठे येतात, तर गंधमादन या पर्वताच्या पायथ्याशी येतात. गंधमादन या पर्वतावरती प्रियव्रत महाराज हे ध्यानस्थ झालेले आहेत. ते भगवंतांच्या स्मरणात मध्ये राहून खर तर नारद मुनींच्या ज्या काही शिकवणी आहेत त्याच्यानुसार ते आचरण करत असतात. मग जेव्हा गंधमादन पर्वतावरती येतात, तर तेव्हा मग ब्रह्मदेव आल्यानंतर, ब्रह्मदेव हे नारद मुनींचे पिता आहेत, मग ते जेव्हा तिथं उपस्थित होतात, आगमन होतं त्यांचं, तेव्हा मग नारद मुनी आणि प्रियव्रत महाराज हे त्यांचं आदरातिथ्य करतात किंवा त्यांचं पूजन करतात. आता जेव्हा ब्रह्मदेव म्हणजे त्वरित उठून ते उभं राहून जे काही त्यांना आदरातिथ्य द्यायचे, नमस्कार, ते सगळं झाल्यानंतर मग ब्रह्मदेव हे प्रियव्रत महाराजांना त्यांच्या शिकवणी किंवा त्या दृष्टीने आध्यात्मिक दृष्टीने किंवा हे कशा पद्धतीने गरजेचं आहे की तुम्हाला गृहस्थाश्रम स्वीकारणं हे कशा पद्धतीने गरजेचं आहे याबद्दल त्यांना ते लक्षपूर्वक ऐक म्हणून सांगतात. आणि ते काय म्हणतात, तर हे जे ज्ञान आहे, तुला असं वाटतंय की भगवंतांचं ध्यान केल्यानंतरच केवळ मला आत्मसाक्षात्कार किंवा माझ्या जीवनाचं ध्येय हे मला प्राप्त करू शकतो, तर तसं नाहीये. तर भगवान शिव किंवा तुझे पिता म्हणजे मनु, नारद आणि या सर्वांनाच आम्हाला काय करायला लागतं, तर भगवंतांच्या आज्ञेचं पालन करायला लागतं. तर असं कुणीच नाहीये की या जगामध्ये, असं कुणीच नाहीये, ब्रह्मदेव नाहीयेत, शिवजी नाहीयेत, नारद मुनी नाहीयेत किंवा एखादी छोटी मुंगी देखील नाहीये की जी या भगवंतांच्या आज्ञेचं पालन करत नाही. तर प्रत्येक जण हा भौतिक सृष्टीमध्ये असू देत किंवा आध्यात्मिक सृष्टीमध्ये असू देत, आपण सर्वजण हे बाहेर जाऊ शकत नाही. असं आपल्याला असं वाटतं ना की या जगामधला कर्ता म्हणजे मीच आहे, अशी आपली धारणा असते, परंतु भगवंत काय म्हणतात की मम माया दुरत्तया. तर आणि जर तुम्हाला असं वाटतंय की मीच करता आहे, तर ते चुकीचं आहे, तो एक मूढपणा आहे. तर दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया असं म्हणतात. आणि या सर्व ही मायादेवी ही इतकी दुष्कर आहे आणि ह्याच मायादेवींच्या त्रिगुणांवरती आपण सर्व जीव हे एक प्रकारे नृत्य करत असतो. या तिन्ही गुणांच्या आधिपत्याखाली आपण काम करत असतो. जसं एक बैल हा घाण्याला जुंपलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते व्यसन आहे नाकामध्ये, आणि त्याची मर्यादा काय आहे, तर जेवढा त्याचा दोर बांधलेला आहे तर तेवढ्या मर्यादेपर्यंतच तो भ्रमण करू शकतो. म्हणून आपण कितीही म्हटलं की विज्ञानाने खूप मोठी प्रगती केलेली आहे किंवा चंद्रावरती जाऊन आलेला आहे, अंतरिक्ष म्हणजे अंतरिक्षामध्ये भरारी घेतलेली आहे, असं कितीही मोठी झेप घेतली असली तरी आपण या त्रिगुणांच्या बाहेर जाऊन आपण कुठलंच कर्म किंवा करू शकत नाही, किंवा आपण खऱ्या अर्थानं म्हणजे स्वतंत्र राहून कुठलीच गोष्ट करू शकत नाही. जरी आपल्याला वाटलं की आपण खूप मोठी प्रगती केली किंवा आपण स्वतंत्र आहोत, भगवंत नाहीयेत आणि विज्ञान हेच सर्व काही आहे असं आपण कितीही म्हंटल तरी ती गोष्ट असत्य आहे. इथं स्वतः ब्रह्मदेव म्हणतात की शिवजी असू देत,
तुझे वडील असू देत, मी असू देत, कुणी असू देत, आपण भगवंतांच्याच आदेशानुसार आपण कार्य करीत राहतो किंवा आपण त्यांच्याच नियंत्रणाखाली आपण कार्यरत असतो. तर त्यामुळं आपल्याला आपल्याकडून भगवंतांची काय बरं अपेक्षा आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने ते त्यांना सांगतात की जरी तू गृहस्थाश्रमामध्ये राहिलास तरी आपलं मन आणि पंच ज्ञानेंद्रिय यांवरती जर विजय मिळवला तर असा मनुष्य, जसं आपण एखाद्या किल्ल्यामध्ये राहून, एखादा किल्ला असतो तर त्याच्यामध्ये राहून आपण शत्रूवरती सहज विजय मिळवू शकतो. तर त्याच पद्धतीने गृहस्थाश्रमामधले असलेला शुद्ध भक्त हा भगवंतांशी नेहमीच संबंधित असतो किंवा जुळलेला असतो. तर त्यामुळं मायादेवीचे कितीही हल्ले होऊ देत तरी देखील तो त्यावरती सहजपणे विजय प्राप्त करू शकतो. परत ते काय म्हणतात की तू काय कर, जसं या श्लोकात म्हटलंय, तर त्या पद्धतीने ब्रह्मदेव म्हणतात की तू काय कर की भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घे आणि 6 इंद्रियांवरती म्हणजे मन आणि आपली पंच ज्ञानेंद्रिय याच्यावरती तू विजय प्राप्त कर. आणि भगवंतांची नाभी देखील कमळासारखी सुंदर आहे. तर तू भौतिक सुखांचा उपभोग घे, कारण भगवंतांनी तुला ही विशेष आज्ञा दिलेली आहे. तर या प्रकारे तू सदैव भगवंतांच्या चिंतनामध्ये राहा, परंतु भगवंतांच्या आज्ञेचा स्वीकार कर आणि हा गृहस्थाश्रम स्वीकार. आणि जेणेकरून जसं एखादा मनुष्य किल्ल्यामध्ये राहून सहजपणे शत्रूवरती विजय प्राप्त करू शकतो, त्या पद्धतीने तू सदैव गृहस्थ आश्रम व्यतीत करत असताना देखील मुक्त किंवा या सांसारिक जगापासून त्याच वेळेस तू विरक्त देखील असशील. तर अशा दृष्टीने जेव्हा ते प्रियव्रत महाराज यांना किंवा ध्यानस्थ बसलेले प्रियव्रत हे त्यावेळी राजकुमार असतात, तर तेव्हा ते या पद्धतीने त्यांना हे आत्मसाक्षात्काराच्या ज्या शिकवणी देतात, तर मग प्रियव्रत महाराजांना प्रश्न पडतो की ब्रह्मदेव हे देखील गुरु आहेत, परम गुरु म्हणू शकतो आपण, आणि नारद मुनी हे देखील गुरु आहेत. मग आता ह्या दोघांच्या आज्ञा ह्या तशा भिन्न आहेत, विरोधी आहेत. म्हणजे नारद मुनींच्या शिकवणीनुसार त्यांनी ब्रह्मचारी राहण्याचा व्रत स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला असतो, आणि आता ब्रह्माजींच्या पण याची अवहेलना करणं योग्य नसतं. तर त्या अवस्थेमध्ये मग इथं ब्रह्मदेव त्यांना हा जो खुलासा करतात की तू सदैव भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घे आणि सातत्यानं भगवंतांचं स्मरण कर आणि केवळ ही सेवा म्हणून स्वीकार, तर त्याच वेळेस तू भौतिक उपभोग पण घेशील आणि पारलौकिक दृष्टीने तू विरक्त देखील राहशील. तर अशा पद्धतीने ते या आज्ञेचा स्वीकार करतात आणि नारद मुनी देखील प्रियव्रत महाराजांना ते स्वीकारण्याची अनुमती देतात. आणि मग प्रियव्रत महाराज हे विश्वकर्माची मुलगी बर्हिष्मती यांच्याशी विवाह करतात. बर्हिष्मती यांच्याशी विवाह करतात आणि मग त्यांना पुढं पुत्ररत्न कन्यारत्न म्हणजे त्यांचे 2 विवाह होतात. आणि मग त्यांचं जे काही त्यांची जी गृहस्थाश्रमाची अगदी आनंदाने ती ही सेवा स्वीकारतात. आणि एक गृहस्थ एक भक्त हा गृहस्थ जीवनामध्ये काय कशा पद्धतीने राहू शकतो, तर त्या प्रतीचं ते गृहस्थ जीवन जगतात. कारण केवळ राजसिंहासन स्वीकारणं आणि गृहस्थाश्रम किंवा विवाह न करणं हे दोन्ही गोष्टी शक्य नाहीयेत. त्यामुळं विवाह होणं हे अपेक्षितच आहे जर तुम्हाला राजसिंहासन स्वीकारायचं असेल तर त्या दृष्टीने ते विवाह करतात. मुलं त्यांना होतात आणि मग योग्य वेळ आल्यानंतर म्हणजे
ते अशा प्रकारे राज्य करतात. म्हणजे असं नाहीये की केवळ आज्ञा दिली आहे म्हणून करायचं, म्हणून काहीतरी आपलं ही सेवा केली असं होत नाही. तर ते तितक्याच दृढ निश्चयाने किंवा तितक्याच प्रभावीपणे ते हे राज्यकारभार स्वीकारतात. म्हणजे ते इतके शक्तिशाली असतात की ते पाहतात की सूर्यभ्रमण होतंय, आणि सूर्य जेव्हा एका दिशेने उगवतो आहे तर त्याच्या विरुद्ध बाजूला अंधार होतोय. तर त्यांना हे मान्य नसतं. मग ते रथावर आरूढ सूर्याच्या दिशेने जेव्हा ते धाव घेतात, तर तेव्हा त्या रथाच्या किंवा त्या घोड्याच्या म्हणजे वनांनी तिथे 7 समुद्र आणि 7 द्वीपांची रचना तयार होते. तर इतकं ते प्रभावशाली असं नेतृत्व असतं. आणि मग म्हणजे ज्यांच्या राज्यामध्ये हा अंधार देखील नाहीये, तर अशा पद्धतीचा तो राज्यकारभार केल्यानंतर योग्य वेळेत त्यांनी मग हे सगळं उत्तरदायित्व आपल्या मुलाकडे परत देऊन मग परत ते एकदा नारद मुनींनी ज्या काही शिकवणी दिलेल्या आहेत, आणि हा ग्रहस्थाश्रमाचा जो संपूर्ण जो कालावधी आहे, तर त्याच्यामध्ये सातत्यानं त्यांनी ते स्मरण ठेवलेलं आहे. तर तरी देखील गृहस्थाश्रम खूप छान पद्धतीने पार पाडल्यानंतर परत एकदा ते त्या शिकवणींवरती मनन करतात आणि वानप्रस्थ आणि पुढे मग भगवत धामाची प्राप्ती अशा पद्धतीने ते जीवन व्यतीत करतात. तर आपल्याला असं बऱ्याचदा होतं की आपल्याला करायचं असतं एखादी गोष्ट आणि आजूबाजूची परिस्थिती मात्र अशी असते की ती विरोधी असते. तर अशा ह्याच्यामध्ये आपण ती भगवंतांची आज्ञा म्हणून किंवा भगवंतांची भक्तिमय सेवा म्हणून कशा पद्धतीने आपण स्वीकारू शकतो आणि त्या परिस्थितीत देखील आपण भगवंतांशी सातत्याने कसं जोडलं जाऊ शकतो, त्या दृष्टीने प्रियव्रत महाराजांचं हे जे उदाहरण आहे ते आपल्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. तर त्यामुळं असं आपल्याला बऱ्याचदा वाटू शकतं की कदाचित आपण ब्रह्मचारी किंवा वानप्रस्थ, संन्यासी हे लोक किंवा या वर्णांमध्येच, या वर्णाश्रम पद्धतीमध्येच भगवंतांची खूप छान पद्धतीने सेवा करता येते किंवा या वर्णाश्रमातलेच लोक हे भगवत धामामध्ये जाऊ शकतात का? तर तसं नाहीये. खूप म्हणजे गृहस्थ जीवन जगत असताना देखील आपण भगवंतांच्या धामाशी, भगवंतांच्या कथेशी, त्यांच्या गुण, रूप, नामाशी हे सदैव आपण जोडले गेलो असू तर भक्त हा या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन कुठल्याही आश्रमामध्ये सेवा म्हणू शकतो. मग ही भौतिक ज्या गोष्टी आहेत, तर त्याचं कर्माचं फळ हे त्या भक्ताला लागत नाही. जसं म्हणजे याच गोष्टीमध्ये किंवा याच चरित्रामध्ये आपल्याला भागवतम मध्ये लक्षात येतं की सूर्यकिरणाचं किंवा सूर्याचं प्रत्यक्ष उदाहरण दिलेलं आहे की या भौतिक सृष्टीमध्ये किंवा पृथ्वीवरती आपण पाहतो की मलमूत्रासारखे अनेक ज्या गोष्टी नको आहेत, ज्या गोष्टी आपण तुच्छ किंवा घाणेरडा समजतो, तर त्या गोष्टींचं म्हणजे मूत्रासारखी जर गोष्ट पाहिली तर त्याचं बाष्पीभवन करण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. मग सूर्यप्रकाश जर युरिन किंवा मूत्राचं बाष्पीभवन करतोय, तरी देखील सूर्य हा मात्र तेवढाच शुद्ध आहे, तर तो मलिन होत नाही. तर त्याच पद्धतीने जेव्हा आपण भगवंतांशी सातत्याने जोडलेला असू तेव्हा भक्त हा कुठल्याही आश्रमामध्ये असला तरी देखील त्या भौतिक कार्याचं, कर्माचं जे काही फळ आहे, किंवा पाप कर्म असू देत किंवा एखादं, कारण कुठलंच आपलं शुद्ध कर्म नसतं हे आपण पाहिलेलं आहे की अग्नी म्हटलं की धूर येणारच. तर ज्या काही त्याचे रिॲक्शन्स आहेत, तर त्या गोष्टी आपल्याला लागत नाही. आणि भक्त एक सूर्य ज्या पद्धतीने ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करतो, परंतु स्वतः मात्र
तो शुद्धच राहतो. तर त्या पद्धतीने एक भक्त देखील आपले भौतिक जे काही कार्य आहेत तर ते करत राहतो, परंतु या भौतिक कार्यामध्ये आपण सतत भगवंतांचं स्मरण करतो आणि एका दृष्टीने आपण खर तर आध्यात्मिक जगतामध्येच वास करत असतो. तर त्यामुळं आपण अजून काय पाहू शकतो की केवळ वानप्रस्थ ब्रह्मचारी किंवा संन्यस्त याच ह्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध भक्ती प्राप्त होऊ शकते का, तर नाही. तर आपण जे 12 महाजन आहेत, जसं की स्वयंभू म्हणजेच ब्रह्माजी, नारद मुनी आहेत, शंभू म्हणजे शंकरजी आहेत, चतुष्कुमार आहेत, कपिल, मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म, बली महाराज, शुकदेव गोस्वामी आणि यमराज, हे जे 12 महाजन आहेत, तर याच्यामध्ये स्वयंभू म्हणजे ब्रह्माजी, शंभू म्हणजे शंकरजी, मनु, प्रल्हाद महाराज, जनक महाराज, भीष्मदेव एका प्रकारे जरी लग्न नाही केले तरी ते भौतिक संसाराशीच निगडीत होते, बली महाराज आणि यमराज हे सगळे आपण एका दृष्टीने ग्रहस्थ म्हणू शकतो आपण. म्हणजे सगळ्यात जास्त संख्या जी आहे ही ग्रहस्थांची आहे 12 महाजनांमध्ये. त्याच्यानंतर हनुमानजी आपण पाहतो की रामचंद्रांची किती छान पद्धतीने त्यांनी सेवा केलेली आहे. आणि ब्रह्मचर्य म्हणजे आपण नैष्ठिकी ब्रह्मचारी किंवा तर आपले आराध्य म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो की हनुमानजी कशा पद्धतीने एक नैष्ठिकी ब्रह्मचारी म्हणून राहिलेले आहेत आणि खूप छान पद्धतीने त्यांनी रामचंद्रांची, सीतामाई, लक्ष्मणजी यांची सेवा केलेली आहे. तर हे हनुमानजी, त्यांचं उद्दिष्ट काय आहे, भगवंतांची सेवा, एवढं एकच उद्दिष्ट आहे. मग आपण पाहू शकतो की कुठंही रामकथा म्हटलं तर त्याच्यामध्ये हनुमानजींचा उल्लेख न येणं असं होईल का, तर शक्यच नाही. रामकथा म्हणलं तर हनुमानजी आले, त्यांची स्तुती आली. तर आपण पाहतो की जिथं जिथं रामकथा चालू आहे तिथं तिथं हनुमानजी उपस्थित असतात. मग असं होतं का की जेव्हा हनुमानजींची स्तुती होतीये तर तेव्हा ते कानावरती हात ठेवतात, असं होतं का, तर नाही होत. तर ते ती स्तुती ऐकतात आणि तितक्याच तल्लीनतेने ऐकतात. मग असं आहे का की अरे स्वतःची स्तुती ऐकतायत ते म्हणून आपण नावं ठेवू शकतो का, तर नाही. तर त्या स्तुतीमध्ये ते कशा पद्धतीने घेतात, तर ते स्मरण होतं त्यांना की अरे मी ही गोष्ट कशी काय बरं करू शकलो, तर केवळ श्रीरामचंद्र यांच्या नावामुळं मी एवढी अशक्य गोष्ट करू शकलो किंवा एवढं बळ मला प्राप्त झालं. तर हे ते आठवतात आणि त्याच्यामध्ये देखील त्यांना रामजींचा, रामचंद्रांचाच गौरव त्यांना अधिक जाणवतो आणि त्या दृष्टीने किंवा त्या भावनेमध्ये ती ही संपूर्ण कथा ते त्याचा आस्वाद घेत असतात. तर इथं आपण पाहू शकतो की जर स्वतःची स्तुती ऐकणं हा देखील आपल्या सेवेमधला भाग असेल तर तो कुठल्या पद्धतीने आपण घेणं गरजेचं आहे. आणि ती सेवा म्हणून जरी आपल्याला आवडत नसलं तरी देखील ते एक प्रकारे स्वीकारणं आणि त्यावेळेस आपल्या गुरूंना आणि भगवंतांना आठवणं आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता भाव आपण निर्माण करणं, अशा दृष्टीने आपण ही सेवा कशा पद्धतीने स्वीकारतो हे हनुमानजींच्या उदाहरणावरून आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर आता हेच हनुमानजी ब्रह्मचारी आहेत, परंतु जेव्हा ते चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये वैद्य मुरारी गुप्ता म्हणून ते अवतरित होतात, तर तेव्हा मुरारी गुप्ता हे गृहस्थ आहेत. एका वैद्याची ते भूमिका निभावतात. आणि जसं चैतन्य महाप्रभूंनी प्रत्येक त्यांच्या अनुयायांना वेगवेगळे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, की जसं की मुकुंद सरकार यांना त्यांनी गृहस्थ जीवन जगायला सांगितलेलं आहे. रघुनंदन म्हणजे त्यांचेच पुत्र, त्यांना त्यांनी ब्रह्मचारी राहा म्हणून सांगितलं. नरहरी सरकार यांना त्यांनी संन्यास स्वीकारायला सांगितलंय. तर अशा पद्धतीने त्यांनी देखील असे वेगवेगळे वर्ण स्वीकारायला सांगितलेत. त्यांचे जे नजीकचे पार्षद आहेत ते देखील अनेक गृहस्थ आहेत. हनुमानजी देखील इथं गृहस्थ म्हणून आलेले आहेत
आणि महागृहस्थ आश्रम असं हे नाहीये की ब्रह्मचारी असतानाच ते तेवढ्या पद्धत किंवा तेवढ्या स्तरावरती सेवा केली आहे आणि आता गृहस्थ झालेत म्हणून त्यांच्या सेवेमध्ये कुठं अडथळा आलेला नाहीये. तर तितक्याच ताकदीने किंवा तितक्याच आपण म्हणू शकतो की तितक्याच आत्मीयतेने किंवा त्याच भावनेमध्ये त्यांनी ही सेवा स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळं कुठलाही वर्ण असू देत किंवा कुठलीही सेवा असू देत, जेव्हा आपण भगवंतांची आज्ञा किंवा भगवंतांची प्रेमळ इच्छा, आज्ञेपेक्षा पण भगवंत आपल्या पुढे एक प्रेमळ इच्छा दाखवतात. कारण त्यांच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणणं हे काही अगदी म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे त्यांच्यासाठी. म्हणजे असं आपण म्हणू शकतो का की भगवंतांना राम सेतू बांधणं, श्रीरामचंद्रांना रावणाचा वध करणं हे काही अवघड गोष्ट होती का? त्यांनी नुसतं एक फक्त विचार केला असता तरी तिथं रावण मृत्युमुखी पडले असते. परंतु किंवा हे जे त्यांनी सेतू बांधला आणि सेतू बांधताना वानर सेनेची मदत घेतली, तर त्यांच्यासाठी हे काय अवघड आहे का? तर अजिबात नाही. किंवा कुठलंही म्हणजे कुठलंही ज्ञान आपल्याला असं वाटतं की मला किती ज्ञान आहे, माझ्या हातामध्ये किती कला कौशल्य आहे की जेणेकरून मी इतकी छान गोष्ट बनवली किंवा मला हे गोष्ट सुचली, असं काहीतरी आपल्याला वाटू शकतं. तर भगवंतांच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत. त्या गोष्टीला तसं पाहिलं तर त्यांच्या दृष्टीने काहीच अर्थ नाहीये. फक्त ते काय पाहतात तर तुमचं प्रेम काय आहे, त्याच्या मागे किती प्रेमाने तुम्ही ही गोष्ट करत आहात. त्यामुळं योगक्षेमम वहाम्यहम असं म्हणतात की तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाहीये. तुम्ही किती प्रामाणिकपणे आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेताय आणि त्यांची आज्ञा स्वीकारताय किंवा किती प्रेमाने तुम्ही माझ्याकडे येताय आणि माझी भक्तिमय सेवा, प्रेममयी सेवा करण्याची तुम्ही कशी इच्छा दर्शवतायत. तर तुमच्याकडे काही असू देत नाही तर नसू देत, तर ती काळजी नाहीये. तर जे काही आहे त्याचं रक्षण करण्याची आणि जे काही नाही ते पुरवण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो, असं भगवंत आपल्याला आश्वासित करतायत. त्यामुळं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठलीही गोष्ट आपल्याला कदाचित आवडू शकते, न आवडू शकते, परंतु जर आपण प्रामाणिकपणे भगवंतांचा आणि आपल्या आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला, चरणांचा आश्रय घेतला आणि त्यांच्या आज्ञेचा जर आपण स्वीकार केला तर आपल्या म्हणजे आपण खूप म्हणजे आपल्याला असं लक्ष वाटू पण नाही शकणार की हे मी कसं काय करू शकले. तर अशा खूप मोठी मोठी कार्य आपण करू शकतो आणि सातत्यानं आपण भगवंतांशी जुळलेले राहू शकतो. त्यामुळं म्हणजे एका ठिकाणी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात, जर तुमची सेवा ही एका राजवाड्यात राहण्याची असेल आणि तुम्ही इच्छा मात्र एका झाडाखाली बसून हरिनाम घेण्याची वगैरे असं काहीतरी करत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे. किंवा तुमची सेवा ही एका झाडाखाली बसून तुमची सेवा करण्याची जर भगवंतांची इच्छा आहे किंवा ते तुमचं सेवा कार्य आहे आणि तुम्ही मात्र राजमहालाचं स्वप्न जर अंगीकारण्याचा प्रयत्न करत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे. तर ही विरक्ती नाहीये. तर विरक्ती म्हणजे काय, तर भगवंतांची इच्छा काय आहे ते स्वीकारणं आणि त्या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न करणं आणि त्या सेवेमध्ये आपली प्रेम भावना दर्शवणं. तर हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं ती सेवा करत असताना विरक्ती अनुभवतो आणि ही विरक्ती, सर्वोच्च विरक्ती म्हणजे भगवंतांशी आसक्त होणं हीच असते. आणि त्या दृष्टीने हा श्लोक महत्वाचा आहे की आपण असा प्रयत्न केला पाहिजे की कशा पद्धतीने मी भगवंतांशी आसक्त राहीन. मी भगवंतांचे जे अधिकृत किंवा प्रामाणिक प्रतिनिधी म्हणजे आपले आध्यात्मिक गुरु आहेत, श्रील प्रभुपाद आहेत,
त्यांची ही चळवळ आहे, त्या चळवळीशी, श्री प्रभुपादांशी, वैष्णवांशी कशा पद्धतीने मी आसक्त राहीन, जेणेकरून ही आसक्ती, ना की विरक्ती, कुठली भौतिक विरक्ती, तर ही आसक्ती जी आहे, तर ही आसक्तीच आपल्याला भगवंतांच्या धामापर्यंत पोहोचवणार आहे. आणि तिथे आपण खऱ्या अर्थानं भगवंतांची परत एकदा प्रेममयी सेवा करणार आहोत. तर त्या दृष्टीने आपण नक्कीच हा प्रयत्न करूयात आणि जास्तीत जास्त या भक्तिमय सेवेशी आसक्त राहण्याचा प्रयत्न करूयात. हरे कृष्ण. कुणाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, किंवा काही सांगायचं असेल तर नक्की विचारा. मीच होस्ट, एकच मिनिट. अनम्यूट केलंय, कुणाला काही बोलायचं असेल तर नक्की. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. नेहमीप्रमाणेच खूप छान तुम्ही स्पष्ट करून सांगितलं. आणि आसक्ती तुमच्या आणि सगळ्यांचे विरक्ती आशीर्वाद. याच्याबद्दलचं खूप छान विवेचन आवडलं. आणि विशेष माताजी प्रियव्रत महाराजांचं उदाहरण खूप छान दिलं तुम्ही, की त्यांना खरोखर किती अशा बुचकाळ्यात पडलेले होते ते. धर्मसंकट म्हणू शकतो, की कुठली आज्ञा नेमकी पालन करायची, स्वतःच्या मनाला जे आवडते ती, त्या आत्ताची जी तात्कालिक परिस्थिती, म्हणजे विपद परिस्थिती निर्माण झाली होती, त्यासाठी ब्रह्मदेव त्यांच्याकडे आले आणि त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा प्रस्ताव त्यांच्या पुढे मांडला. तर कशी घालमेल झाली असू शकते त्यांची, पण काळाची गरज काय आहे ते लक्षात घेऊन त्यांनी ते आज्ञापालन केलं. आणि नंतर नारद मुनींच्या देखील आज्ञेचं त्यांनी पालन केलं. खूप छान उदाहरण सांगितलं माताजी तुम्ही. आणि ह्या श्लोकाचा अर्थ समजण्यासाठी खूप छान मदत झाली त्या उदाहरणामुळं. थँक्यू माताजी. भगवंतांनी खूप छान दिली. विवेचन शांतपणे देता. भगवंतांनी आणि गुरु महाराजांचं देखील छान सांगितलं तुम्ही. थँक्यू माताजी. हरी बोल. आणि त्या भगवंताच्या आज्ञा सगळ्या भगवद्गीतेमध्ये दिलेल्या आहेत भगवंतांनी. खरं ते समजून घेणं आपल्याला किती गरजेचं आहे, त्याची एक गरज निर्माण केली आजच्या श्लोकाच्या विवेचनातून तुम्ही. हा, थँक्यू. स्कंद क्रमांक 5 मध्ये प्रिय महाराजांचं जे चरित्र आहे ना, तर त्याच्यामध्ये खरंच हे हो सगळं आपल्याला जाणवतं, की या श्लोकाच्या आधारित सगळ्या त्या गोष्टी आहेत. त्या थोड्याशा मांडण्याचा थोडक्यात हो प्रयत्न केला. येस. छान माताजी खूप. आणि ग्रहस्थच 12 महाराजांचं उदाहरण देऊन तुम्ही हे सांगितलं. नाहीतर आपल्याला सुरुवातीला तर असं वाटतं आपल्याला शक्यच नाहीये या सगळ्या गोष्टी, एवढी विरक्ती म्हणा काय. बरोबर. पण ह्या सगळ्या उदाहरणं बघून आपल्याला असं थोडीफार आशा हो. हृदयात निर्माण होऊ शकते. थँक्यू माताजी. श्री प्रभुपादांनी आपल्याला खूप सोपं करून दिलंय. म्हणजे काय म्हणतो आपण, खरंच म्हणजे नाहीतर आपल्याला म्हणजे बरोबर आहे. आपण आश्रम कुठला का असेना. इस्कॉन मध्ये येण्याच्या आधी भक्ती मार्ग म्हणजे हो काहीतरी, असं म्हणजे खूप असं अवघड गोष्ट आहे असं आपल्याला वाटत होतं. हो म्हणजे अर्थात हो. आहे, कमिटमेंट आहे, परंतु येस. आनंददायी आनंददायी असू शकते, हा अनुभव प्रभुपादांनी दिला खरं तर. खरंय. भक्तांच्या संघामुळे हे प्रवास शक्य. सहज करू शकतो आपण. असं हो, केवळ त्यांच्या बरोबर. आज्ञेचं पालन करायचंय. बरोबर बरोबर. येस. चालेल. उद्या सगळ्यांनी जॉईन व्हा. पुढचा श्लोक पण उद्या कशाबद्दल, उद्या मला वाटतं आनंद गोपी माताजी बोलणार आहेत. हो आनंद गोपी माताजी बोलते. चालेल. उद्याचा विषय मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे, पहलगामचा जो दहशतवादी हल्ला, तर त्या दृष्टीने माताजी थोडस आपल्याला एक म्हणतो ना, आत्ताच्या ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण भक्ती मार्ग अनुसरण कसं गरजेचं आहे, तर त्या दृष्टीने ते लेक्चर असेल, विशेष लेक्चर आहे. सगळ्यांनी जॉईन व्हा नक्की. हरी.